पण घरीच फेशियल करताय का, तर या 3-4 टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या नाही तर तुमचा चेहरा पूर्णतः खराब होऊन जाऊ शकतो. फर्स्ट स्टेप म्हणजे ज्यावेळेस तुम्ही स्क्रबिंग करताय त्यावेळेस अजिबात जोराजोरात प्रेशरनी स्क्रबिंग करू नका. कुणाला असं वाटतं की जितक्या जोरात आपण स्क्रबिंग करू किंवा प्रेशरनी स्क्रबिंग करू तेवढी स्किनवरची घाण आणि डर्ट निघून जाते, तर असं काही नाहीये. तर यामुळे तुमची स्किन जास्त डॅमेज होते आणि खूप जास्त आहे ना ड्रायनेस सुद्धा येतो स्किनवरती. आणि ज्यावेळेस तुम्ही नोज स्ट्रीप आणि पील ऑफ मास्क यूज करताय ना, तर मेक शुअर की त्याला 10-15 मिनिटाचा तरी वेळ द्या, म्हणजेच आहे ना ड्राय होऊ द्या आणि त्यानंतरच रिमूव्ह करा. म्हणजेच तुम्हाला इन्स्टंटली ग्लो आणि फेशियल हेअर्स वगैरे ना पटकन रिमूव्ह सुद्धा होऊन जातात. आणि ज्यावेळेस तुम्ही फेस पॅक वगैरे यूज करताय तर मेक शुअर तुमच्या स्किनवरती टेस्ट करून बघा. कुणाला खूप जास्त ॲलर्जीचा प्रॉब्लेम असतो, त्यानंतर रॅशेस वगैरे येतात. आपण विचार करतो की घरामध्ये 30-40 रुपयामध्ये फेशियल होऊन जातो, पण या 3-4 टिप्स जर फॉलो केल्या नाही तर पूर्ण स्किनची वाट लागून जाते. त्यामुळे ना या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. त्यानंतर तुम्हाला माझं रुटीन शेअर करते. आज घरातली कामं वगैरे आवरून घेतले मी आणि यांना ना जेवणामध्ये आज ना वांग्याचं भरीत केलं होतं खूप दिवसांनी. मी तर काही खाल्लं नाही, माझ्यासाठी दुसरी भाजी केलेली होती मी. आणि हां, अजून एक गोष्ट सांगायची तुम्हाला की माझ्या इंस्टाग्रामवरती आता लवकरच 365 पोस्ट कंप्लीट होतात ते, म्हणजेच मला इंस्टाग्रामवरती 1 इयर कंप्लीट होते. सो त्याच आनंदामध्ये ना मी एक न्यू सिरीज आहे ना स्टार्ट करणार आहे, ती म्हणजेच बेबी केअरची. सो प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये जाऊन ना तुमची जी काही ना टॉपिक्स आहेत ते सांगा. टॉपिक तुमचा असणार आहे, व्हिडिओ माझा असणार आहे. सो प्लीज जाऊन कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हां, आत्तापर्यंत आपल्या पेजला फॉलो केले नसेल तर प्लीज फॉलो करा यार अशा छान छान व्हिडिओसाठी. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.